Welcome all of you. Today we are learn the practice set 1.3. Some basic concept study in last lecture. Today we learn the practice set 1.3. First question in the practice set is write the sentence if and then form. हे दिलेले स्टेटमेंट आहे ते इफ अँड देन मध्ये आपल्याला काय करायचे लिहायचे. पहा इफ अँड देन मध्ये आपण लिहितोय. फर्स्ट सेंटेन्स काय आहे? द ऑपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. द ऑपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. हेच स्टेटमेंट आपल्याला इफ अँड देनचा वापर करून त्या ठिकाणी लिहायचं आहे. पहा काय सांगितलंय? पॅरलल जर ऑपोजिट अँगल काय सांगितलंय? पॅरलोग्रामचे ऑपोजिट अँगल काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. ते आपण कसं लिहितो पहा. इफ अ क्वाड्रिलॅटरल if a quadrilateral is a parallelogram then its opposite angles congruent. Okay, if a quadrilateral is parallelogram then its opposite angles are congruent. काय सांगितलंय पहा बरं. जर हा पॅरलोग्राम असेल तर ऑपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतो. हे आपल्याला लिहायचंय. काय लिहिलं? इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम then its opposite angles are congruent. मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट पाहिलं. पहा इफ अँड देन मध्ये आपण लिहितोय काय? हा पॅरलोग्राम आहे. पॅरलोग्राम असेल तर त्याचे ऑपोजिट अँगल काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. पहा इफ अ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम then its opposite angles are congruent. ओके, फर्स्ट. सेकंड काय दिलं त्याच्यामध्ये? इफ अँड देन मध्ये लिहायचंय द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. सेम तसंच आहे. आयताचे कर्ण काय असतात? एकरूप असतात. द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. पहा द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. ह्या ठिकाणी तुम्हाला हे आपल्याला लिहायचं आहे. पहा बरं, द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. इफ अँड देन मध्ये लिहू. If a quadrilateral is rectangle then its diagonal are congruent. If a quadrilateral is a rectangle then its diagonals congruent. Then its diagonals congruent. If a quadrilateral is rectangle then its diagonals congruent. हे झालं. नेक्स्ट क्वेश्चन त्याच्या मला तिसरा. In an isosceles triangle, the segment joining the vertex and midpoint of the base is perpendicular to the base. ओके, म्हणजे आयसोस्केल ट्रायंगल आहे. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी व्हर्टेक्स आणि समोरच्या लाईनवर जर मिड पॉइंट जोडला, व्हर्टेक्स आणि मिड पॉइंट जोडला तर त्या ठिकाणी काय असतो? परपेंडिक्युलर असतो. आपल्याला लिहायचं. पहा मग काय म्हणायचं? if a triangle is an isosceles, if
a triangle is an isosceles, then the segment joining the vertex, same तसं joining the vertex and midpoint of the base, is perpendicular to the base. पहा फक्त काय लिहिलं, if triangle is an isosceles. Okay, next then the segment joining the vertex आहे ते पुढचं स्टेटमेंट सेम लिहिलं, काहीच त्याच्यामध्ये बदल केलेला नाही. आता पुढचा क्वेश्चन काय दिलाय, क्वेश्चन नंबर 2 काय सांगितलंय, राईट द कॉन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. राईट द कॉन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. फर्स्ट काय दिलंय, द अल्टरनेट अँगल्स formed by two parallel lines and their transversal are congruent. ह्या ठिकाणी पहा काय सांगितलंय, the alternate angles formed by two parallel lines and their transversals are congruent. हे तुम्हाला दिलंय आणि ह्याचं तुम्हाला काय लिहायचं आहे, कॉन्व्हर्स लिहायचं आहे. पहा क्वेश्चन काय दिलाय, सेकंड क्वेश्चन सांगितलंय आपल्याला राईट कॉन्व्हर्स, ह्याचा काय लिहायचं आहे, कॉन्व्हर्स लिहायचं आहे. ह्याच्या कॉन्व्हर्स म्हणजे काय असतं, उलट लिहायला लागतं. ओके, द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स, दोन पॅरलल लाईनने अल्टरनेट अँगल्स काय केले, फॉर्म केले. ओके, देअर ट्रान्सफर्स आर कॉन्ग्रुएंट. द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय two parallel lines and their transversal are congruent. हे ठिकाणी आपल्याला उलट लिहायचं. If the alternate angles made by two parallel lines, and their transversals are congruent. दोन पॅरलल लाईन पहा, दोन लाईन आणि त्यांच्या ट्रान्सव्हर्सलने त्या ठिकाणी तयार केलेले अल्टरनेट अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्या दोन लाईन कशा असतात, पॅरलल असतात. वर काय दिलंय, लाईन पॅरलल आहेत किंवा पॅरलल असतील तर अल्टरनेट अँगल काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. हे तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं वाक्य आहे. ह्याच्या उलट काय करायचं, जर ह्या ठिकाणी दोन लाईन्स आणि त्यांच्या ट्रान्सव्हर्सलने तयार केलेले अल्टरनेट अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर देन दिस टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. पहा मग, इफ अल्टरनेट अँगल मेड बाय टू लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स आर कॉन्ग्रुएंट देन द लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. ओके, नेक्स्ट पहा, हे पहा, इफ pair of interior angles made by transversal of two lines are supplementary, then lines are parallel. ह्यांनी काय सांगितलंय, पहा वरच्या सारखंच आहे. ह्यांनी काय सांगितलंय, इंटेरियर्स अँगलने तयार, पहा ट्रान्सव्हर्सरने तयार केलेले जे इंटेरियर अँगल आहेत ते जर सप्लिमेंटरी असतील तर त्या लाईन कशा असतात, पॅरलल. कशा असतात, पॅरलल असतात. कधी, इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, इंटेरियर अँगल्स काय असतील, सप्लिमेंटरी असतील तर ते लाईन्स कशा असतात, पॅरलल. मग ह्याच्या उलट करायचं, लाईन्स पॅरलल लाईन आहेत आणि त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सलने लाईन पॅरलल असतील तर ट्रान्सव्हर्सने तयार केलेले इंटेरियर अँगल कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. एवढं आपल्याला ते उलट करायचं म्हणजे तो कॉन्व्हर्स. इफ two parallel lines are intersected by transversal. If two parallel lines are intersected by transversal, then the interior angles are supplementary. Okay? इथं अगोदर इंटेरियर अँगल्स काय सप्लिमेंटरी दिलं होतं. इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतील तर लाईन पॅरलल असता सांगितलं होतं. इथं काय सांगितलंय, लाईन पॅरलल असतील तर त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सलने ट्रान्सफरने तयार केलेले
एंट्री अँगल कसे असतात त्या ठिकाणी सप्लिमेंटरी असतात, हे आपल्याला लक्षात आलं असेल. तर आता ह्या ठिकाणी आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे आणि मग हे प्रकरण ह्या ठिकाणी संपलंय. आपण ह्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट झालाय, सगळे प्रॅक्टिस सेट संपलेत. आता ह्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे प्रॉब्लेम सेट. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण शिकतोय प्रॉब्लेम सेट आणि प्रॉब्लेम सेटमधले एक्झाम्पल सगळे तुम्हाला आले तर हे प्रकरण तुमचं एकदम क्लिअर झालं. तर विद्यार्थी मित्रांनो, नियमितपणे अभ्यास करा, हेच तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्याकडून पालकांच्या खूप अपेक्षा असतात, अपेक्षेला त्या ठिकाणी तडा जाऊ देऊ नका, हीच तुमच्याकडून माझी अपेक्षा. या ठिकाणी आपण थांबतो.